वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 175व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना ओवी क्रमांक 34 बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। या ओवीवर विवरण घेत असताना चिंतन करत असताना आपण बघितलं की सृष्टी जे का चराचर ते अवघेची चत्वार आणि ते चत्वार ते कोण बद्ध मुमुक्ष साधक जाण चौथा तो सिद्ध। अर्थातच जर पाहायला गेलं तर या 4 प्रकारामध्ये विभागणी झालेली आहे, बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध। त्यापैकी बद्ध काय ह्याची जाणीव किंवा याची ओळख आपण भाग क्रमांक 174 मध्ये घेतली। बद्ध कशाला म्हणतात? जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण, तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही। त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं बद्धाची कर्म काय असतात, कशा प्रकारची कर्म असतील म्हणजे तो बद्ध बद्ध कशा प्रकारची कर्म करत असतो, व्यर्थ जाऊ नये काळ आणि एवढंच नाही तर संसार चिंता सर्व काळ। अखंड त्याच्याकडे ज्याच्याकडे संसार चिंता असते, बहु काम बहु क्रोध बहु लोभ बहु अहंकार बहु कामना बहु वासना बहु इष्णा बहु आशा हे सगळं बहु आहे म्हणजे याचं सगळं भांडार आहे त्याच्याकडे, कोठार त्याचं भरलेला आहे पापकर्मांनी। प्रपंचाचे उदंड ज्ञान परमार्थ विषय अज्ञान नेणे स्वय समाधान या नवबद्ध आणि मुख्य बद्धाचं लक्षण त्या ठिकाणी जाणीव करून दिली। आता बद्ध जाणी जैसा अंधारीचा अंध जैसा चक्षुबिन दाही दिशा शून्याकार। मग एकदा ह्या बद्धाला श्रवण मिळालं, एकदा काय असा बद्ध मनुष्य श्रवणाला आला, त्याला श्रवण झालं आणि त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली। अर्थातच आपण काय करावं आणि आपण काय करू नये याची जाणीव निर्माण झाली त्या ठिकाणी। आणि मग एकदा काय ती जाणीव निर्माण झाली, करू नये ती कर्म आपल्याकडून घडली याचा पश्चाताप त्याला होतो। ज्याला पापकर्म म्हणतात, ज्या कर्म केल्यानंतर पाप जोडलं जातंय, नको ती वेगळ्या प्रकारची वासना, नको त्या प्रकारची कर्म, सहज मनुष्य अधोगतीप्रत होईल अशा प्रकारची कर्म घडली आणि ती जाणीव त्याच्या पिंडामध्ये निर्माण झाली की जी न करायला नको होती तीच कर्म आपण केली। जे विचार आपल्याला नको होते तेच विचार आपल्याकडे आले, जो संग आपण करायला नको होता त्याच संघाला आपण राहिलो, ज्याचा स्वाभिमान आपल्याला नको होता, ज्या ठिकाणी आपण लुडबुलायला नको होतं, ज्या ठिकाणी आपण लिप्त व्हायला नको होतं, तेच एक प्रकारे आपलं एक जीवन होऊन गेलं होतं, आयुष्याचा एक भाग होऊन गेला होता, द्रव्य आणि दारा। आणि ही जाणीव ज्या पद्धतीने ज्या प्रमाणे त्याच्या पिंडामध्ये श्रवणातून निर्माण झाली आणि मग एकदा काय ती जाणीव श्रवणातून निर्माण झाली की त्या ठिकाणी काय होतंय, पश्चाताप निर्माण होतो। संसार दुखे दुखावला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला तोची मुमुक्ष।
मुमुक्ष कशाला म्हणतात? कोण मुमुक्ष? मुमुक्षची नेमकं कर्म कोणती आहेत? नेमकं कोणती कर्म घडली म्हणजे मनुष्य मुमुक्ष स्टेपला आला, मुमुक्ष स्थिती त्याला प्राप्त झाली? त्या ठिकाणी एक जाणीव करून देत असताना समर्थाने दाखवलेलं आहे. आपण बघितलं की ह्या चारही स्थितीचं वर्णन समर्थाने 5व्या दशकामध्ये केलेलं आहे. 5वा दशक दासबोधामध्ये जो मंत्राचा म्हणून दशक मांडलेला आहे, त्या दशकामध्ये समास क्रमांक 7, 8, 9 आणि 10 बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध अशा प्रकारे चारही क्रमवार ते समास आणि त्याची ओळख त्या ठिकाणी मांडलेली आहे, त्याचं निरूपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्या ठिकाणी मुमुक्षाची ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, संसार दुखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. मुमुक्षाचं पहिलं लक्षण कोणतं आहे? मुमुक्ष कोणाला म्हणतात? झाले ते नेणपणे झाले. जी काही कर्म आपल्याकडून घडली असतील नेणिवेतून, पण आज संतांच्या कृपेने या निरूपणातून जाणीव प्राप्त झाली. आपण काय करावं, आपण काय करायला नको होतं, हे ज्ञान त्याला प्राप्त झालं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे काय झालं तर केलेल्या कर्माचा पश्चाताप अंतःकरणामध्ये निर्माण झाला. त्रिविध तापे पोळला. एवढंच नाही, अंतःकरणामध्ये प्रस्तावला तो. त्याच्या अंतःकरणामध्ये काय झालं? निरूपण श्रवण केल्यानंतर, ते श्रवण झाल्यानंतर निरूपणे प्रस्तावला. पण कुठे प्रस्तावला? अंतर्यामी. त्याच्या पिंडामध्ये तो पश्चाताप निर्माण झाला. जोपर्यंत मनुष्य एखादी कर्म करत असतो, त्या कर्मामध्ये एवढा रममाण होतो, तो त्या कर्मामध्ये त्याला एवढं सुख प्राप्त होत असतं, एवढा आनंद प्राप्त होत असतो की ती कर्म त्याच्या आयुष्याचा एक भाग होऊन जातात, त्याच्या जीवनाचा एक भाग होऊन जातात. आणि मग अशी कर्म करत असताना मी काय करतोय, मी काय केलं पाहिजे ही जाणीव त्याच्या पिंडामध्ये नसते. पण ज्या वेळेला ती जाणीव निर्माण होते त्यावेळेला त्याला कळतंय, मना जे घडी राघवे वीन गेली, जणी आपुली ते तुवा हानी केली. म्हणा जी राघवाविन घडी गेली, जी श्रवणाविन घडी गेली, संत चरणा वाचून जे जे काही कार्य केलं आपण, जी जी कर्म केली, सत्संगाशिवाय नको त्या कर्माला जाऊन, नको तिकडे जाऊन जी नको नको ती कर्म घडली, ती आपण काय केलं तर आपली हानीच केली आपली. हे जाणीव समर्थाने त्या ठिकाणी करून दिली. म्हणा जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. आणि तसं अंतःकरणामध्ये जर विचार केला तर ती हानीच झालेली असते. बद्धाचं लक्षण कशा प्रकारे असते? तो सुख प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. त्याला ही जाणीव नसतो की जी कर्म आपण करतोय, ज्या कर्माने आपल्याला सुख प्राप्त होतंय ते क्षणिक सुख आहे, चिरकाल टिकणारं सुख नाहीये, निरंतर टिकणारं सुख नाहीये. पण स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचा विचार करत नाही. दुसऱ्याला दुःख प्राप्त होतंय किंवा दुःख देण्याचा तो त्या ठिकाणी तो विचार करत नाही की आपल्यामुळे, आपल्या सुखामुळे अनेकांना दुःख आपण देत असतो. त्याचा विचार त्या ठिकाणी तो करत नाही. अर्थातच जर पाहायला गेलं, ह्या सृष्टीमध्ये अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे विचार त्यांच्याकडे असतात. अनेक प्रकारांच्या विचाराने ती कर्म करत असतात, कार्य करत असतात. पण या ठिकाणी जाणीव करून देत असताना संतांनी एक स्थिती दाखवली, एक भूमिका दाखवली. काही माणसं जंगलामध्ये असलेल्या, राणावनामध्ये असलेल्या झाडांप्रमाणे असतात.
पावसाच्या पाण्यावरच त्यांची निर्मिती असते आणि पावसाच्या पाण्याच्या आधारावरच ते जगत असतात, राहत असतात. पण एखादा जर वाटेमध्ये आला तर त्या वाटसरूला तो सावली दिल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला ते झाड विचार करत नाही की मला कोणी पाणी घातलेलं नाहीये, माझी कोणी लागवड केलेली नाहीये, अशीच बी पडलेली आणि त्याचं ते रोपट तयार झालेलं असतंय, त्याचं झाड तयार झालेलं असतंय पावसाच्या पाण्याने. अरण्यामध्ये असलेलं, अशा जंगल भागामध्ये असलेलं, अशा राणावणामध्ये असलेलं ते झाड, त्या ठिकाणी जो वाटसरू असेल त्याच्या आधाराला जो गेला त्याला सावली देत असतो. सीझन प्रमाणे त्याला जी फळं येत असतील, आंब्याचं झाड असेल तर तो आंबे देत असतो, जांभळाचं झाड असेल तर ते जांभळं देत असतात. ज्या जातीचं, ज्या प्रत्याचं झाड असेल त्या पद्धतीची फळं तो सीझन प्रमाणे त्या ठिकाणी देत असतो. अशा प्रकारची समाजामध्ये काही माणसं पाहायला मिळतात. त्यांची निंदा करा अथवा स्तुती करा, पण त्यांना जे समाजासाठी समाजकार्य करायचं तेच समाजकार्य ते करत असतात. तुम्ही निंदा केली म्हणून सावली द्यायचे सोडणार नाहीत किंवा त्याची स्तुती केली म्हणून वेगळ्या प्रकारची सावली देणार नाहीत. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. असं कार्य ते संतांप्रमाणे, सज्जन पुरुषांची ती लक्षणं मांडली. झाडाप्रमाणे, त्या वृक्षाप्रमाणे. काही अशी असतात बैलासारखी, खायला घाला, पाणी प्यायला द्या आणि काम करून घ्या. खाणा द्या खायला, खुराक द्या खायला, चारा द्या खायला आणि काम करून घ्या. काही मात्र अशा प्रकारचे असतात, आपली भूक भागवण्यासाठी समोरच्याचा जीव जातोय याचाही विचार करत नाही. हिंस्र प्राण्यासारखी, वाघ सिंहासारखी अशी काही स्वभावाची दिसून येतात. असा काही ठिकाणी स्वभाव दिसून येतो. आपल्याला सुख प्राप्त करून घेण्यासाठी आपण कित्येकांची सुख पायदळी तुडवतोय हा विचार ते करत नाहीत, हा अभ्यास तो करत नाहीत. कित्येकांचं कित्येक रुपयाचं नुकसान झालं चालेल, फक्त माझा फायदा झाला पाहिजे हा विचार त्यांच्या पिंडामध्ये असतो. म्हणजे माझ्या स्वतःच्या सुखासाठी अनेकांचे सुख पायदळी तुडवले तरी चालतील, अनेक घरी देशोधडीला लागले तरी चालतील, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तरी चालतील, फक्त मला सुख प्राप्त झालं पाहिजे अशी काही माणसं पाहायला मिळतात. अशा विचाराची काही माणसं पाहायला मिळतात. एक प्रकारे बद्धाचं लक्षण हे अशाच प्रकारचं आहे. त्या माणसाला फक्त द्रव्य आणि दारा हे सर्वश्रेष्ठ वाटत असतंय. तो सगळ्यामध्ये त्यालाच पाहत असतो. परमार्थ करायचं म्हटल्यानंतर तो पहिला विचार करतो काय मिळेल, किती मिळतील, किती वेळ बसायचं, किती वेळ देवपूजा करायची आणि त्याच्यातून मला किती मिळतील. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी तो त्याच गोष्टीची अपेक्षा करत असतो. कुठे चांगलं दृश्य पाहायला मिळतंय का, द्रव्य आणि दारा, हे बद्धाचं लक्षण आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी एक संतांच्या कृपेने अतिशय उत्तम प्रकारे दृष्टांत मिळाला. अशी अनेक लोक होती, साधारणतः 50 लोक असतील. त्या 50 लोकांच्या नावाचे 50 फुगे असे फुगे फुगवून आणि एका रूम मध्ये सोडले. प्रत्येकाची नावं त्या फुग्यांवर टाकली. एका फुग्यावर एका माणसाचं नाव, अशी 50 माणसांची नावं 50 फुग्यांवर टाकली आणि ते त्या रूम मध्ये सगळे फुगे सोडून दिले.
आणि मग त्या 50 जणांना सांगितलं की तुम्ही ह्या रूम मध्ये जायचंय आणि ज्याच्या त्याच्या नावाचा फुगा आणायचा आहे. अतिशय उत्तम दृष्टांत संतांच्या कृपेने प्राप्त झाला. आणि ज्या वेळेला ते सगळे गेले, त्यांना टायमिंग दिला, अमुक टायमिंग पर्यंत आपला फुगा शोधून आणि या ठिकाणी यायचा आहे. 50 जण त्या छोट्याशा रूम मध्ये ज्या वेळेला आपले फुगे शोधायला गेले, आपल्या नावाचा फुगा, त्यावेळेला 4 ते 5 जण फक्त आपल्या नावाचा फुगा घेऊन बाहेर आले. बाकीचे हात हलवत बाहेर आले, कारण कित्येकांच्या नावाचे फुगे आपल्या नावाचा फुगा शोधण्यासाठी पायदळी तुडवले होते. तोच प्रयोग त्यांनी वेगळ्या प्रकारे केला. परत 50 फुगे त्या 50 नावांचे त्या रूम मध्ये सोडून दिले आणि त्या 50 माणसांना सांगितलं की तुमच्या हाताला जो फुगा लागेल तो ज्याचा असेल त्याला द्यायचा. वेळ दिला अर्धा तास. 5 मिनिटांमध्ये ज्याच्या त्याच्या नावाचा फुगा ज्याच्या त्याच्या हातात होता. संतांनी अतिशय चांगल्या प्रकारे दृष्टांत या ठिकाणी दाखवला की बाबा रे, ज्या वेळेला आपण आपलं सुख शोधायला जातोय ना, त्यावेळेला अनेकांची सुख आपण पायदळी तुडवतोय हे आपल्या लक्षात येत नाही. पण ज्या वेळेला आपण अनेकांना सुख वाटायला जातो ना, त्यावेळेला आपलं सुख आपल्या दारात आपली वाट पाहत असतंय ही प्रचिती येत असते. आणि हे संतांचं कार्य आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. जो सत्संगाला प्राप्त झाला, जो संतांच्या विचाराप्रमाणे वागायला लागला, चालायला लागला, तो मनुष्य स्वतःच्या सुखाचा विचार करता करता अनेकांच्या सुखाचा विचार प्रथम करत असतो. आणि जो अनेकांच्या सुखाचा विचार करत असतो त्याच्या दाराशी देवाच्या कृपेने ते सुख तिष्ठत उभं असतंय, त्याची वाट पाहत असतंय. म्हणून संतांनी या ठिकाणी जाणीव करून दिली की बद्धाची लक्षणं काय आहेत. बद्ध मनुष्य स्वतःच्या सुखासाठी अनेकांची सुख पायदळी तुडवत असतो. त्याला विषयांशिवाय, विकारांशिवाय, वासनेशिवाय, द्रव्यदाराशिवाय दुसरं काही दिसत नाही. पूर्णपणे अज्ञान आहे ना. जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. पण त्याला ज्या ठिकाणी जाणीव निर्माण होते, त्याला ज्या वेळेला श्रवण मिळतंय आणि श्रवण करून 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 त्याच्या पिंडामध्ये ज्या वेळेला जाणीव निर्माण होते, त्यावेळेला त्याला खरा बोध, आत्मबोध ज्याला म्हणतात, त्याच्याकडे विवेक निर्माण होतो. आणि मग त्या विवेकातून तो शोधत असतो काय करावं आणि काय करू नये. काय कर्म घडली म्हणजे माझ्याकडे पुण्यकर्म जमा होईल, कशा पद्धतीने राहिलो म्हणजे पुण्यकर्म घडतील, कोणत्या संगतीला गेलो म्हणजे पुण्यकर्म प्राप्त होतील, कोणाच्या संगतीला गेलो म्हणजे परमार्थ कळेल, परमार्थ घडेल, देवपूजा घडेल, हे श्रवण त्याला झालेलं असतंय. ही जाणीव त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते. आणि म्हणूनच एकदा ते श्रवण झालं की मग परिवर्तन घडतंय. जे संसाराचं त्याला सुख वाटायचं, ज्या संसारामध्ये त्याला आनंद वाटायचा, कुठेही गेला तरी तो संसाराचाच शोधायचा, संसाराचाच विचार करायचा, तो आज श्रवणातून त्या ठिकाणी काय भूमिका निर्माण झाली. संसार दुखे दुखावला. आणि मग जी कर्म घडली, जी कर्म आतापर्यंत केली, त्या कर्माचा पश्चाताप निर्माण झाला. त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. त्याला निरूपण श्रवण झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागला की आतापर्यंत आपण देवदेव म्हणून केलं, पण
देवपूजा वेगळीच होती, देवपूजा मात्र वेगळीच आहे. आपल्याला वाटायचं आपण करतोय ते चांगलं करतोय, पुण्यकर्म करतोय, पण मात्र आपण पुण्याच्या नावाने पाप कर्म करत होतो. आपले गुणाची वाटती अवगुण, आपले गुणाची वाटती सद्गुण, घडायचे अवगुण कर्म, पण त्याला मात्र त्या ठिकाणी असं वाटायचं की मी काहीतरी पुण्यकर्म करतोय, माझ्याकडून पुण्यकर्म घडली जातात. अशा प्रकारचा भ्रम होता त्याच्या पिंडामध्ये. आणि त्या भ्रमाचं निरसन संतांनी काय केलं तर या श्रवणातून केलं. त्याच्या पिंडात जो भ्रम होता तो भ्रम श्रवण देऊन 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 त्याला दाखवलं की आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे. आणि मग एकदा त्याला ते श्रवण झालं, पिंडामध्ये जाणीव प्राप्त झाली की मग तो स्वतःहून आपल्या कर्माची कबुली द्यायला लागतो. त्याला कोणी कबूल आणवावं लागत नाही, त्याला कुठल्या प्रकारचा मार द्यावा लागत नाही, किंवा त्याला कुठल्या प्रकारची काय म्हणतात त्याला डिग्री आणि त्या डिग्रीचा वापर करावा लागत नाही. मी एकेकाळी कोण होतो, मी एकेकाळी काय कर्म केली आणि मी काय कर्म करायला हवी होती, तो स्वतः देवाच्या चरणी संतांकडे स्वतः सांगत असतो. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीशी, या नाव मुमुक्ष. तो स्वतःहून सांगायला लागतो. त्याच्या पिंडामध्ये स्वतःहून ती जाणीव तो निर्माण करतो. पूर्वी नाना दोष केले त्या अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. अंतःकरणामध्ये फक्त आता विचार करायला लागला तो. आता त्याला माहिती आहे की ज्या मित्रांबरोबर मी वाईट कर्म केली, ज्या मित्रांबरोबर नको ती व्यसनं केली, ते मित्र मला सोडवणार नाही आहेत. ज्या मित्रांच्या संगतीला गेल्यानंतर मला नको ती व्यसनाची सवय लागली, ज्या मित्रांच्या बरोबर गेल्यानंतर मला नको त्या गोष्टींची नको त्या कर्माची सवय लागली, ज्या पैशामुळे माझ्याकडे नको त्या प्रकारचे विचार निर्माण झाले, नको नको त्याप्रमाणे मी सैरवैर वागलो, तो पैसाही मला सोडू शकत नाही. ते वाईट कर्म करायला लावणारे मित्रही मला सोडवू शकत नाही. आणि कुठल्याही प्रकारचे सगळे स्वैरे आप्त इष्ट यापैकी कोणीही मला या कर्मातून सोडवू शकत नाही. मग तो फक्त पाहत राहिला आणि अंतःकरणामध्ये एक विचार करत राहिला. पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. आता पुढे काय करावं म्हणजे परमार्थ घडेल हा विचार करायला लागला तो. मी कसं राहिलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे. आता ह्या कर्म आचरणामध्ये परिवर्तन घडेल कसं, म्हणून केलेल्या कर्माची स्वतः कबुली द्यायला लागला. जशी जशी आतापर्यंत घडलेली कर्म त्याच्या डोळ्यासमोर यायला लागली, तशी तशी त्याला यमयातना आठवावी लागली. जशी जशी आतापर्यंत केलेले कर्म त्याचा विचार करायला लागला, तसे तसे ते भोग, तशा तशा प्रकारची ती यातना ह्या सगळ्या त्याच्या डोळ्यासमोर यायला लागल्या. आठवे यमाची यातना तेणे भयची वाटे मना. आता यमाची यातना आठवायला लागला तो की बाबा रे, आतापर्यंत मी जी काही कर्म केली त्याच्याने आता पुढे मला दंड काय आहे, शासन काय होणार आहे, काय भोग प्राप्त होणार आहेत. कारण तो स्वतः कबुली द्यायला लागला नाही. पापाची गणना म्हणून या, आतापर्यंत मी जे काही पाप केलं त्याला गणना नाही आहे असं न घडणार पाप. अर्थातच जर पाहायला गेलं तर जे माझ्याकडून घडायला नको होतं अशा प्रकारचं पाप माझ्याकडून घडलेलं आहे, ही जाणीव ज्याला निर्माण झाली, ही जाणीव ज्याला प्राप्त झाली त्याला मुमुक्ष म्हणतात. आणि मग एक 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 कर्म त्याला जशी जशी आठवायची, त्या वेळेला बद्ध असताना त्याला वाटायचं की मी खूप मजा केली,
मी खूप मौज केली, मी खूप माझ्या जीवनाचा आनंद घेतला, माझ्या आयुष्याचा खूप आनंद घेतला. पण आता ज्या वेळेला त्याला श्रवण झालं की तो आनंद होता की अजून काय होतं, ती मजा होती की आपल्याला पुढे सजा आहे, याची त्याला जाणीव निर्माण झाली त्या ठिकाणी. आणि म्हणून तो आता काय करायला लागला, आठवे यमाची यातना तेने भयची वाटे जना. आता त्या ठिकाणी त्याच्या पिंडामध्ये भीती निर्माण झाली, भय निर्माण झालं. का नाही, पापासी गणना म्हणून या. जी पाप कर्म घडली, अशा प्रकारची पाप कर्म घडली की तिथे गणताच नाही, गणनाच नाही. अशा प्रकारची पाप कर्म त्याच्याकडून घडली आणि त्याचा फक्त आणि फक्त तो आता विचार करायला लागला, आपणास निंदी सावकाश पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा व्यास या नाव मुमुक्ष. आता काय होतंय, बद्ध अवस्थेमध्ये जी कर्म त्याने केली त्याचा पश्चाताप त्याच्या पिंडात निर्माण झालेला आहे. बद्ध अवस्थेमध्ये जे अज्ञान होतं ते अज्ञान आता दूर झालं पाहिजे असं त्याच्या अंतःकरणापासून उपरती निर्माण झालेली आहे. जी दारा आणि जे द्रव्य तेवढ्यासाठीच त्याने आतापर्यंत जो अट्टहास केलेला, तेवढ्यासाठीच आतापर्यंत तो त्याने जी काही खटाटोप केलेली त्या पापाची गणना आता त्याच्या अंतःकरणामध्ये तो करायला लागला. आणि म्हणूनच त्या पापामुळेच पिंडामध्ये पश्चाताप निर्माण झाला, त्रिविध ताप निर्माण झाले, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. एवढेच नाही तर यम यातना कशा प्रकारे असेल याचा तो विचार करायला लागला आणि त्याची भीती त्याच्या पिंडामध्ये निर्माण झाली, भय त्याच्या पिंडात निर्माण झालं. आता इथवरच थांबून जमणार नाही. बद्धाला जाणीव झाली, बद्धाला श्रवण झालं, बद्ध अवस्थेतून तो आता मुक्त व्हायला पाहतोय आणि मुक्त होण्याची इच्छा त्याच्या अंतःकरणापासून निर्माण झालेली आहे. मुक्त व्हावं असं त्याला अंतःकरणापासून वाटतंय. मग आता त्याने काय करावं, केलेल्या कर्माचे पाढे फक्त वाचत बसावेत, केलेल्या कर्माचा फक्त विचारच करत बसावा, की अजून पुढे काय करावं, म्हणजेच त्याला पुढची स्टेप, पुढची स्थिती प्राप्त होईल. अर्थातच केलेल्या कर्माचा फक्त जर विचारच करत राहिला तर परिवर्तन घडणार नाही. केलेल्या कर्माचा फक्त पश्चातापच जर करत राहिला तर परिवर्तन घडणार नाही. मग परिवर्तन घडण्यासाठी काय करावं याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. भाग क्रमांक 176 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, समर्थांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.